जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा, आजपासून आपण नवीन विषयाला सुरुवात करते, मानसशास्त्र या विषयाला. आणि हा आपण विषय काय करणार आहे, एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं घेणार आहे. कारण की आपण जर बघितला पेपर 1 आणि पेपर 2 मिळून जर बघितला आपण, तर 40+ प्रश्न आपल्याला या विषयावर बघायला भेटतात. त्यामुळं हा विषय आपण काय करूया, कमीत कमी 15 ते 20 लेक्चरमध्ये डिवाईड करू. आपण काय करू, 1-1, 2-2 स्मॉल चॅप्टर घेण्याचा प्रयत्न करू. आणि विषय हा एकदम संपूर्ण तुम्हाला यूट्यूब चॅनलवर आपल्या एकदम फ्री असणार आहे. कोणताही कॉस्ट वगैरे काही नसणार आहे तुम्हाला, आणि एकदम फ्री असणार आहे. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज पडणार नाही बघा. आणि एकदम सोप्या भाषेत, आणि तुम्हाला जसे प्रश्न येतात, म्हणजे या विषयाचीच मांडणी आपण पूर्णपणे प्रश्नावर आधारित केली. म्हणजे कसे प्रश्न विचारले जातात त्यानुसार सर्व आपण कव्हर केलेले बघा. तर बघा, चला आपण मग सुरुवात करूया आपल्या विषयाला. आपण जर बघितलं आता, तर मानसशास्त्र म्हणजे काय बरं नेमकं. तर मानसशास्त्र, तुमचा प्रश्न इथून चालू होतो बघा, नेमकं मानसशास्त्र म्हणजे काय. तर मानसशास्त्र जर बघितलं आपण, हे काय तर बहुआयामी संकल्पना आहे. म्हणजे बहुआयामी शास्त्र आपण ज्याला म्हणू शकतो. म्हणजे यात मानवी वर्तन, मन, सामाजिक संबंध यांचं विश्लेषण केलं जाते बघा. आता आपण जर बघितलं तर पूर्वी आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने याचे स्वरूप म्हणजे बदलत गेलेले दिसते आपल्या पूर्वीच्या ह्याच्यात. जर आपण जर बघितलं म्हणजे जुन्या जर मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जर बघितलं आपण, तर याचा वापर तर केलाच जातो. म्हणजे कसं, आणि आज जर मानसशास्त्राचा विचार जर केला आपण, तर तुमचे वैयक्तिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो किंवा व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रात सर्व ठिकाणी मानसशास्त्राचा आपल्याला उपयोग पाहायला भेटतो. आता नेमकं बघा, आता मानसशास्त्राचा जर आपण इतिहास बघायला गेलं, समजा आपण काय करू, मानसशास्त्राचा इतिहास जर बघायला गेलं, तर याचा इतिहास पण आपल्याला खूप प्राचीन आढळतो. जसं आपण ऋग्वेद, उपनिषद, भगवद्गीता तसेच इतर बौद्ध साहित्यामध्ये देखील आपल्याला मन, आत्मा, चिंतन, स्मृती, भावना याचा सर्व गोष्टींचा काय तो उल्लेख केलेला आढळतो. म्हणून आपण काय, मानसशास्त्राचा म्हणजे आपण जर बघितलं तर प्राचीन ग्रंथामध्ये देखील उल्लेख आहे. इवन तुम्ही जर विचार केला तर जैन तीर्थकार, म्हणजे इतर संत कबीर, संत समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद इत्यांदी देखील काय केलं आहे माहिती आहे का, म्हणजे मन वर्तनाच्या विविध पैलूवर काय केलं आहे तर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपण हे तर समजा बघितलेलं आहे. चला आता आपण काय करू, थोडक्यात आता हे समोर PPTवर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकतो, तिथे तुम्ही PPT डाउनलोड करू शकता. पण तुम्ही काय करा माहिती आहे का, शक्यतो लेक्चरवर फोकस करा. म्हणजे PPTमध्ये नसलेले मुद्दे देखील मी तुम्हाला सांगत असतो, आणि मी जे समजावून सांगतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला आता बघा, तत्त्वज्ञानाची शाखा. सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र हे काय स्वतंत्र शास्त्र नव्हते, तर ती तत्त्वज्ञान या विषयाची एक काय शाखा मानली जात असे बघा. आता प्राचीन ग्रंथ बघा, ग्रीक तत्त्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी लिहिलेल्या डी ॲनिमिया या ग्रंथात मानसशास्त्राचा पहिला अधिकृत ग्रंथ मानला जातो. म्हणजे कोणता, अरिस्टॉटल. आता तुम्ही लक्षातच ठेवा बरं का, कोणता ग्रंथ, तर अरिस्टॉटल यांनी लिहिलेला डी ॲनिमिया हा ग्रंथ काय मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ मानला जातो. तुम्हाला प्रश्न इथंच विचारला जाऊ शकतो बघा, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्लेटोचा ग्रंथ बघा, प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथातही मनाचा उल्लेख आढळतो. प्लेटो देखील लक्षात ठेवा. पण अरिस्टॉटलचा ग्रंथ लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कोणता, डी ॲनिमिया, कारण की हा मानसशास्त्राचा पहिला अधिकृत ग्रंथ मानला जातो. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, आता भारतीय संदर्भ आपण जर बघितले तर आपल्याकडे ऋग्वेद, उपनिषद तसेच पतंजली बघा. आता हे काय, तर इथं मिस्टेक झाली थोडी, पतंजली यांच्या कोणत्या रे, तर योगसूत्रामध्ये देखील काय, तर मानवी मन आणि बुद्धी यावर काय सखोल चिंतन केलेलं आहे. तर पतंजली यांचा देखील योगसूत्र लक्षात ठेवा बघा. आणि आपण जर बघितलं, पतंजली यांनीच काय केलं आहे, तर आपण बघितलं तर अष्टांग योग बघा, अष्टांग योग सिद्धांत देखील मांडला होता. कोणी, पतंजली यांनीच. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा, अष्टांग योग सिद्धांत पतंजली यांनीच मांडला होता. आणि यात जर बघितलं आपण तर नियम, आसन, प्राणायाम म्हणजे ध्यान, समाधी या गोष्टीचा देखील याच्यात काय केला होता, तर त्यांनी उल्लेख केला होता बघा. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर इतिहासात देखील म्हणजे प्राचीन ऐतिहासिक साहित्यामध्ये देखील उल्लेख आढळतो. आणि आता जर बघितलं आपण, आज मानसशास्त्राचा जर बघितलं आपण, तर खूप मोठा म्हणजे उपयोग ज्याला म्हणतो वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या, तसेच सामाजिक, शैक्षणिक, इतर जीवनामध्ये देखील आपल्याला या गोष्टीचा काय होतो, तर आपल्याला फायदा होतो बघा. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. थोडक्यात मग आता मानसशास्त्र म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. चला आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ. आता बघा, आता बघा सायकोलॉजी शब्दाची उत्पत्ती थोडक्यात आपण बघू नेमके काय. आता बघा, सायकोलॉजी हा इंग्रजी मूळ शब्द ग्रीक भाषेतील 2 शब्दापासून तयार झालेला आहे. तर कोणते शब्द, आता बघा, सायके म्हणजे आत्मा, सोल, आणि लोगेस ज्याला म्हणतो आपण शास्त्र किंवा अभ्यास, असा सायकोलॉजी
शब्दाची उत्पत्ती आहे बघा. उत्पत्तीनुसार अर्थ बघा, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही देखील व्याख्या तुम्हाला कधी विचारली जाऊ शकते बरं का. महत्त्वाची काय व्याख्या लक्षात ठेवा. ही व्याख्या देखील तुम्हाला कधी विचारली काय, तर आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हा पॉईंट तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचा आहे. चला आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ आपण. चला आता पण तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, एक मिनटं, तुम्हाला हे ज्या मी व्याख्या दिल्या होत्या बघा, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं प्लुटोचा रिपब्लिक हा ग्रंथ लक्षात ठेवायचा तुम्हाला. तसेच तुम्हाला एक महत्त्वाचा बघा लक्षात ठेवायचं आहे, एकच मिनटं, हा पॉईंट देखील लक्षात ठेवा तुम्हाला. जॉन लॉक यांना देखील लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे काय म्हणजे माहिती आहे का, म्हणजे मूल हे काय असते, तर मूल हे कोरीपाटी घेऊन जन्माला येते. समोर गोष्टी आहेत तरी बी सांगतो तुम्हाला. बघा त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात, मूल हे कोरीपाटी घेऊन जन्माला येते, म्हणजे निष्कलंक असते, ज्यावर संस्कार घालणे वगैरे समोरच्या या गोष्टी समोर होत असतात. तुम्ही याहून फक्त तोडक्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघितलं आपण, एक मिनटं आता मी तुम्हाला इथे लिहून सांगतो. मानसशास्त्राची व्याख्या यांनी केली बघा कोणी, ही व्याख्या देखील तुम्ही लक्षात ठेवा. विल्यम मॅकडुगल. बघा तुम्हाला एक सांगू का, या व्याख्यावर तुम्हाला कमीत कमी आता जर बघितलं तर पेपर 1ला कमीत कमी 2 आणि पेपर 2ला एक तरी प्रश्न याच्यावर विचारला ते बरं का. 2 म्हणजे 3 प्रश्न तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये तुमचे कन्फर्म होणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे ही व्याख्या देखील लक्षात ठेवा बरं का. मानवी मनाचे, लक्षात ठेवा, मानवी मनाचे अनुभव, थोडा पेनामुळे होते, अनुभव मिश्रित, त्या पेनामुळे थोडं चुकतात बरं का. वर्णनात्मक शास्त्र. तुम्ही काय करा माहिती आहे का, सरळ सरळ माझ्या शब्दात लक्ष ठेवायचा. शास्त्र म्हणजेच काय, तर मानसशास्त्र होय. म्हणजे यांचं म्हणणं काय होतं, तर मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र, अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय. ही देखील व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायची. काय त्यांचं नाव, तर विल्यम मॅकडुगल. हे लक्षात ठेवा तुम्ही. ह्या 2-3 व्याख्या लक्षात ठेवा. प्लुटोची लक्षात ठेवा, तसेच अरिस्टॉटलची लक्षात ठेवा, आणि जॉन लॉक काय म्हणले होते, तो कोरीपाटी घेऊन जन्माला येते मुलगा, लक्षात ठेवा. आता व्याख्यांचा विकासक्रम म्हणजे कालानुक्रम काय बघा, तर 16व्या शतकामध्ये आत्मा, 17व्या शतकामध्ये मन, 19व्या शतकामध्ये बोधावस्था आणि 20व्या शतकामध्ये वर्तन. हे आता जर बघितलं मानसशास्त्रामध्ये वर्तनाचा विचार सगळ्यात जास्त केला तो. याहून तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवायचे. आता लक्षात ठेवा, ॲव्ही गॅहॉस यांचे विधान काय होतं, मानसशास्त्राला मोठा भूतकाळ आहे पण इतिहास मात्र छोटा आहे. हे देखील कोण म्हणलं तर ॲव्ही गॅहॉस. लक्षात ठेवा, ते नाव थोडं अवघड आहे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागत नाही. त्याच्यानंतर R.S. वुडवर्थ यांचे विधान काय होतं, मानसशास्त्राने प्रथम आपल्या आत्म्याचा त्याग केला, नंतर मनाने रजा घेतली, त्यानंतर बोधावस्थेचा त्याग केला आणि आता वर्तनाचा अभ्यास करत आहे. म्हणजे ही जर व्याख्या बघितली आपण तर इथं बघा, ही व्याख्या इथं लागू दे. मानसशास्त्राने प्रथम काय, तर आपल्या आत्म्याचा त्याग केला, म्हणजे 16व्या शतकापर्यंत आत्मा, नंतर मनाने रजा घेतली, 17वे शतक मन बघा, त्यानंतर बोध अवस्थेचा त्याग केला बघा इथं 19वे शतक बोध, आणि आता ते वर्तनाचा अभ्यास करत आहे. मानसशास्त्र आता काय, वर्तनाचा व्याख्या म्हणजे ही कोणाची, तो वुडवर्थ. लक्षात ठेवा तुम्ही, महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, वुडवर्थ यांची व्याख्या आहे. त्याहून हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचा आहे समोरच्याला. बघा एक मिनटं, तुम्हाला एक थोडी इन्फॉर्मेशन देतो फक्त मी. आपण काय करतो माहिती आहे का, मानसशास्त्र जर बघितलं आपण पूर्ण फ्री घेणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, पूर्णपणे फ्री. पण आपण काय केलं माहिती आहे का, मानसशास्त्रावर एक टेस्ट सिरीज चालू केली. म्हणजे टेस्ट आपण पूर्ण मानसशास्त्रावर क्वेश्चन घेणार. म्हणजे आतापर्यंत आलेले बघा, आतापर्यंत आलेले PYQ सगळे घेणार आपण. तसेच सराव प्रश्न एवढे घेणार की तुमचा जे 40+ प्रश्न येतील शक्यतो तुमचे डायरेक्ट तिथूनच कवर होतील. आणि फक्त याची फीज आपण 99 ठेवली. किती, फक्त 99 फीज. आणि तुम्ही जर बघितलं तर आपला नंबर ह्या 9604904406. तुम्ही या नंबरवर, म्हणजे हे काय केलं आहे आपण, एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल चालू केलं बघा, प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल मानसशास्त्राचं, आणि त्यावर आपण हे क्वेश्चन सेट घेतो. मग तुम्ही काय करायचं माहिती आहे का, ही या नंबरवर ही फीज पेड करायची आहे आणि याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला किंवा कुठेतरी टाकायचा आहे. आणि नंतर मग ते टेलिग्राम ID तुम्ही हे करायचं, तुमचा मेसेज करायचा टेलिग्रामला,
तिथे सांगितलं जाईल तुम्हाला. तिथून तुम्हाला मग त्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं जाईल आणि ते तुमचा संपूर्ण आतापर्यंत झालेले प्रश्न म्हणजे सराव प्रश्न सगळ्यांचे पूर्णपणे कव्हर केले जाईल आणि सगळे प्रश्न हे टॉपिक वाईज असणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. त्याच्या बाहेर तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही, ही शाश्वती आहे. आतापर्यंत आलेले सगळे प्रश्न घेऊ आपण आणि भविष्यातील सराव प्रश्न देखील जे आपल्याला वाटतात की येऊ शकतात तसे देखील आपण घेत आहोत. त्याच्यामुळे बिनधास्त विचार न करता तुम्ही आता जर बघितलं आपण तर 999, 1000 म्हणजे 1500, 2000 अशा फीज आहेत रे. फक्त आपण हे काय करतोय, फक्त 99. विचार करा, तुम्ही नॉर्मल नाश्ता करायला गेले तर एवढाचा नाश्ता करून येत असाल, 2 मित्रांसोबत घेऊन गेले तर फक्त 99ची फीज आहे. आणि तुम्ही जर विचार जर केला तर तुमचा बेनिफिट बघा 40+ क्वेश्चन दोन्ही पेपर मिळून. त्याच्यामुळे विचार करा आणि लवकरात लवकर जॉईन करा. हे नंबर आहे 9604904406. यावर तुम्ही म्हणजे फोनपे करायचं आहे आणि तुम्ही स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला टाकायचा आहे. तिथून तुम्हाला नंतर समोरची प्रोसेस सांगली जाईल आणि तुम्हाला ॲड केलं जाईल. ओके, चला मग आता समोर जाऊ आपण. आता मानसशास्त्राचा आपण काय करू, तो वैज्ञानिक पाया बघू. याआधी एक गोष्ट मी सांगतो बघा तुम्हाला, ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. 17व्या शतकातील एक गोष्ट सांगतो. 17वे शतक लक्षात ठेवा तुम्ही. एक गोष्ट सांगतो बघा. तेव्हा एक वैज्ञानिक होते, लक्षात ठेवा, म्हणजे रेने डेस्कार्टस. हे काय म्हटलेत बघा, रेने डेस्कार्टस नाव लक्षात ठेवा बरं का. यांनी आय थिंक आणि देअर फॉर आय एम हा सिद्धांत मांडला होता. तुम्हाला लिहून देखील सांगतो किंवा मराठीत सांगतो. म्हणजे त्यांनी काय म्हटलं होतं माहिती आहे का, मन आणि शरीर, एक मिनिट, मन आणि शरीर हे काय तर वेगळे आहेत. हे मन आणि शरीर वेगळे आहे. तर कोणी, रेने डेस्कार्टस यांनी हा मांडला होता बघा सिद्धांत. कोणी, रेने डेस्कार्टस. महत्त्वाचं लक्षात ठेवा बरं का. तुम्हाला जरी वाटत हा थोडा टाइमपास होते काय, पण हे खूप महत्त्वाचं आहे. रेने डेस्कार्टस यांनी काय म्हटलं होतं, मन आणि शरीर हे वेगळे आहेत, एक असा सिद्धांत मांडला होता त्यांनी. जर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तुम्हाला तर आय थिंक देअर फॉर आय एम हा सिद्धांत होता बघा. आणि हा महत्त्वाचा, ह्या देखील परीक्षेला विचारून झाला आहे. अजून आता जर बघितलं आपण, आधुनिक मानसशास्त्रात जनक कोणास म्हणतात रे, जर विचार जर केला आपण तर एकच मिनटं. तर बघा, विल्यम वुंट यांना काय तर प्रायोगिक मानसशास्त्राचा, तसेच काय तर आधुनिक मानसशास्त्राचा जनक देखील म्हणतात. काय, आधुनिक मानसशास्त्राचा जनक. बघा लक्षात ठेवा बरं का दोन्ही पॉईंट. म्हणजे प्रायोगिक मानसशास्त्रात जनक तसेच आधुनिक मानसशास्त्रात जनक कोणास म्हणतात, तर विल्यम वुंट यांना म्हणतात. बघा लक्षात ठेवा, विल्यम वुंट. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारला होता. आता नंतरचा पॉईंट बघा. पहिली प्रयोगशाळा बघा, त्यांनी 1879मध्ये जर्मनीतील लिप्झिंग ज्याला म्हणतो आपण, लिप्झिंग विद्यापीठात जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली होती. जगातील काय पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी, तर लिप्झिंग यांनी स्थापन केली होती बघा. हा पॉईंट खूप IMP आहे बरं का, एकदम IMP पॉईंट लक्षात ठेवा. नंतर महत्त्वाचं बघा, या प्रयोगशाळेमध्ये मानसशास्त्र हे केवळ कल्पना किंवा तत्त्वज्ञानाचा भाग न राहता स्वतंत्र विज्ञान म्हणून उदयास आले. कोणत्या, तर यांनी जे स्थापन केलं होतं जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कुठं, जर्मनीत. लक्षात ठेवा, जर्मनीतील लिप्झिंग येथे स्थापन केली होती. हे जर बघितलं आपण, इथून पुढं मानसशास्त्राला एक वेगळी संकल्पना प्राप्त झाली म्हणलं तरी आपल्याला हरकत नाही. म्हणजे काय, एक स्वतंत्र विज्ञान म्हणून उदयास आले मानसशास्त्र. हे देखील पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, जर्मनी इथे 1779. तत्त्वज्ञानापासून काय झालं मग इथे वेगळं होऊन वैज्ञानिक संशोधनाला सुरुवात झाली होती. आपण जर बघितलं मानसशास्त्र एक वेगळी संकल्पना होती का, तर नाही, तत्त्वज्ञानाचाच एक भाग म्हणून आपण इतिहासात बघितलं, तत्त्वज्ञानाचा एक भाग म्हणूनच ही संकल्पना होती. पण जर बघितलं आपण 1779 पासून याला काय मग एक वैज्ञानिक संशोधनाला सुरुवात झाल्यामुळे ही काय एक स्वतंत्र विज्ञान शाखा म्हणून उदयास आली होती बघा मानसशास्त्र. कधी, 1779 पासून. याच प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यामुळं हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवत चला, हे खूप गरजेचं आहे. चला आता समोर आपण काय करू, महत्त्वाच्या व्याख्या बघा. ह्यावर तुम्हाला 100% प्रश्न इथंच विचारला जातो. 100% प्रश्न तुम्हाला आता या पॉईंटवर विचारला जाणार, म्हणजे विचारला आणि याच्यावर विचारून देखील झालेला आहे. हे पॉईंट तुम्हाला पाठ करणं खूप गरजेचे असणार आहे. बघा आता, JB वॉटसन हे काय म्हटले, ते मानसशास्त्र हे वर्तनाचे वस्तुनिष्ठ आणि धनात्मक शास्त्र आहे. कोणी, वॉटसन म्हणले होते. त्याच्यानंतर विल्यम मॅकडुगल काय म्हणले, ते मानसशास्त्र हे मानवी जीवन आणि वर्तन यांचे काय धनात्मक शास्त्र आहे. मानवी जीवन आणि वर्तन, इथं काय
मानवी वर्तनाचे वस्तुनिष्ठ आणि धनात्मक, हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे का. मॉर्टन प्रिस काय म्हणले ते, मानसशास्त्र केवळ जागृत मनाचे नव्हे तर अबोध मनाचाही अभ्यास करणारे शास्त्र आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे बरं का. त्याच्यानंतर क्लिफोर्ड मॉर्गन काय म्हणले ते, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजे मानसशास्त्र आहे. या सगळ्या व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर अजून जर मी सांगितलं तुम्हाला, थांबा एक मिनिट समोर बघतो, अजून जर तुम्हाला सांगितल्या तर लक्षात ठेवा. ॲरिस्टॉटल तुम्ही बघितलं अभ्यासाच्या त्याच्यानंतर तुम्हाला लिहूनच देतो, एक मिनिट थांबा. ॲरिस्टॉटल हे काय म्हटले ते बघा, महत्त्वाचं लक्षात ठेवा. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. आत्म्याचे शास्त्र म्हणजेच ते काय, मानसशास्त्र, असं ॲरिस्टॉटल म्हणले होते बघा. त्याच्यानंतर बघितलं आपण महत्त्वाचा विचारून झालेला आहे बरं का, कोण, सुकरात. हे काय म्हटले ते बघा, आत्मपरीक्षण म्हणजे आपण जर बघितलं आत्मपरीक्षण व नैतिक विचारांवर भर. ही देखील व्याख्या तुम्हाला विचारून जाऊ शकते. आपण जर बघितलं तर ही व्याख्या तुम्हाला विचारून झालेली आहे. त्याच्यानंतर एक व्याख्या विचारली तुम्हाला कोणाची, उंट यांची विचारली होती बघा. उंट हे काय म्हटले होते माहिती आहे का, तर मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र, असं थोडक्यात म्हणले होते काय. तुम्हाला लक्षात ठेवायचं फक्त, मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र. ही नॉर्मल थोडक्यात व्याख्या केली होती बघा त्यांनी. तुम्हाला ही देखील व्याख्या म्हणून लक्षात ठेवायची आहे. आणि बाकी तर मी तुम्हाला समोर भरपूर व्याख्या घेणार आहे बघा, फक्त तुम्ही या टॉपिकमध्ये हे व्याख्या थोडक्यात लक्षात ठेवा. बाकी चला समोर मी सांगतो तुम्हाला गोष्टी. आता चला, आता महत्त्वाचं आपण बघितलं काय झालं माहिती आहे का, म्हणजे आपण जर बघितलं विचार जर केला तर जवळपास 1870च्या दशकापर्यंत आपण जर बघितलं तर मानसशास्त्र कोणा शाखा होती रे, तर आपल्या तत्त्वज्ञानाची शाखा होती. तत्त्वज्ञानाची काय होती, शाखा होती, आपण बघितलं. त्याच्यानंतर काय केलं, विल्यम वुंड यांनी 1879, तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे, 1879 काय केलं, जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली होती. तिथून पुढं काय झालं, मग मानसशास्त्र ही स्वतंत्र शाखा म्हणून निर्माण झाली. आता मानसशास्त्राचे मग प्रमुख संप्रदाय कोणते आहेत, म्हणजे त्याचे भाग वगैरे बघायचे आपल्याला. तर आता ते बघायचं आपल्याला रचनावाद. आता रचनावाद म्हणजे नेमकं काय बघा, याचे प्रमुख प्रवर्तक कोण आहे रचनावादाचे, विल्यम वुंड व एडवर्ड टिचनर हे आहेत. यांनी काय म्हणलं, मानवाच्या बोधावस्थेच्या रचनेचा अभ्यास करणारी अंतर्निरीक्षण पद्धतीचा वापर, म्हणजेच काय आपण म्हणतो मानसशास्त्र. बघा थोडक्यात काय करायचं माहिती आहे का, म्हणजे विल्यम वुंड हे काय म्हटले होते, तर आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब करायचा. म्हणजे थोडक्यात काय करायचं, विल्यम वुंड म्हटले होते की आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब करायचा, म्हणजेच काय रचनावाद होय. आता कार्यवाद म्हणजे काय, आता याचे प्रमुख प्रवर्तक होते विल्यम जेम्स आणि जॉन डुई. ह्याचं काय म्हणणं होतं, मन केवळ काय आहे यापेक्षा मन कसे कार्य करते व सभोवतालच्या वातावरणाशी कसे मिळते जुळते घेते यावर भर दिला जातो. म्हणजे आपण त्याला काय कार्यवाद म्हणू शकतो. म्हणजे जर विचार केला आपण तर हे जर बघितलं आपण कोण, विल्यम जेम्स हे कोण होते रे, तर हे जर बघितले तर अमेरिकन मानसशास्त्राचा जनक म्हणलं ते यांना. काय तर अमेरिकन मानसशास्त्राचा जनक यांना म्हणलं जातं. बघा हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला असतो की अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोणास म्हणलं जातं, तर विल्यम जेम्स यांना अमेरिकन मानसशास्त्राचा जनक म्हणलं जातं. तेव्हा तो लक्ष ठेवा. आता मनोविश्लेषणवाद म्हणजे काय, याचे प्रवर्तक आहेत बघा डॉक्टर सिग्मंड फ्राईड. तुम्ही फ्राईड शब्द लक्षात ठेवा चालते. यांनी मानवी मनामध्ये अबोध भागाचा सखोल अभ्यास केला आणि मानवी वर्तनात कामप्रेरणा महत्त्वाची असते असे सांगितले. कोणी, तर ते मनोविश्लेषणवादामध्ये कोणी सांगितलं, फ्राईड यांनी. हा देखील तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा बरं का. आता त्याच्यानंतर जर बघितलं आपण, त्याच्यानंतर ते वर्तनवाद. आता वर्तनवाद म्हणजे काय माहिती आहे का, तर याचे प्रमुख प्रवर्तक आहे जे बी
वॉटसन अंतर्निरीक्षण पद्धती नाकारून त्यांनी फक्त दिसणाऱ्या आणि मोजता येणाऱ्या बाह्य वर्तनाचा अभ्यास करण्यावर भर दिला होता. कोणी? तर जे.बी. वॉटसन यांनी. आता तुम्हाला डायरेक्ट असा प्रश्न विचारला होतो की अंतर्निरीक्षण पद्धती नाकारून त्यांनी फक्त दिसण्याचा आणि मोजता येणाऱ्या बाह्य वर्तनाचा अभ्यास करण्यावर भर दिला. तर असं कोण? ते आहे तर जे.बी. वॉटसन. आता ज्याला आपण समिष्टीवाद म्हणतो, याचे प्रमुख प्रवर्तक आहे बघा, मॅक्स वर्धायमर, कोहलर आणि कोकफा ज्याला म्हणतो आपण. घटक सुटे करून पाहण्यापेक्षा संपूर्णपणे एकत्रित स्वरूपात पाहणे म्हणजेच काय, हा विचार त्यांनी मांडला. म्हणजे विचार करा, घटक सुटे करूनच्या ऐवजी एकत्रित पाहाय असा विचार कोणी मांडला? तर तुम्हाला या तिघापैकी कोणाचंही नाव देऊ शकतात, त्यामुळे तो लक्षात ठेवा. आता बोधवाद म्हणजे काय बघा, याचे प्रमुख प्रवर्तक आहे पियाजे. मानवी बुद्धी, विचार प्रक्रिया, स्मरणशक्ती आणि माहितीचे वर्गीकरण मन कसे करते या घटकांचा अभ्यास यात केला तो. कशात? बोधवाद मध्ये. हे देखील महत्त्वाचं लक्षात ठेवा बरं का. तुम्हाला हे सगळे पॉईंट लक्षात ठेवलं गरजेचं आहे. असं नाही की मी पाठच करा म्हणतो, फक्त थोडक्यात समजून घ्या. पाठ तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, ज्या व्याख्या मी आधी सांगितल्या त्या तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणलं पॉईंट, तर मानवतावाद लक्षात ठेवा बरं का. मानवतावाद हा पॉईंट कोणी सांगितला आहे? तर हा पॉईंट सांगितला होता कार्ल रॉजर्स यांनी सांगितलं होता मानवतावाद. यांनी काय म्हणलं होतं, म्हणजे सरळ मानवतावाद हा नवीन विचार प्रवाह यांनी मांडला होता. तुम्हाला डायरेक्ट विचारतील मानवतावाद हा नवीन विचार प्रवाह कोणी मांडला होता, तर तुम्हाला डायरेक्ट सरळ कार्ल रॉजर्स यांचं नाव घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण बौद्धिक उत्पत्ती ज्याला म्हणू शकतो आपण, हा कोणी मांडलेला विचार आहे? तर अल्ड्रिस नेसर यांनी मांडलं आहे. यांनी सर्वसाधारणपणे काय, यांना बौद्धिक उत्पत्तीचा जनक मानला होता. सर्वसाधारणपणे यांना बौद्धिक उत्पत्तीचा जनक मानला होता. हा तुम्हाला सर्व पॉईंट लक्षात ठेवायचे. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय लक्षात ठेवू नका. चला आता समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण. बघा आता मानसशास्त्राचे स्वरूप कसे बघा. आता तुम्हाला मानसशास्त्राचे स्वरूप आणि SR ही साखळी लक्षात ठेवायची. आता थोडक्यात बघा, मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास करताना कार्य कारणभाव शोधते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे वर्तन केले तर त्यामागे नक्की काहीतरी कारण असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर काही वर्तन केलं त्यामागे नक्की काहीतरी कारण असते. कोणतेही वर्तन हे पर्यावरणातील बदलांना दिलेला प्रतिसाद असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कसं बघा, SR सूत्र म्हणजे हे काय बघा, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स. म्हणजे कोणतीही प्रक्रिया केली, समजा काही जरी घडलं, त्याला एखादं म्हणजे काहीतरी त्याच्यामागं निश्चित काहीतरी कारण असतेच. यावरून तुम्ही फक्त नॉर्मल ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. समोर बघा आता मानसशास्त्राचे मुख्य ध्येय बघा, त्याचे गोल्स काय मानसशास्त्राचे बरं का. वर्तनाचा अभ्यास करताना मानसशास्त्राचे खालील 4 टप्प्यात कार्य, याला आपण सोप्या भाषेत जर बघितला ते ती गोल्स आहेत, त्याला आपण D म्हणजेच काय, डिस्क्रिप्शन. आपण जे तुम्ही बघितला आता यूट्यूब चॅनलच्या आपण जे व्हिडिओ टाकतो त्याच्याखाली आपण डिस्क्रिप्शन टाकतो. म्हणजे त्याच्यानंतर ई म्हणजे एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण ज्याला म्हणतो आपण. नंतर P म्हणजे आपण प्रेडिक्शन करतो एखाद्या गोष्टीचं बघा. आणि नंतर C म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, कंट्रोल, नियंत्रण करणे. हे तुम्ही मुख्य ध्येय लक्षात ठेवायचे बरं का मानसशास्त्राची, हे लक्षात ठेवायचे. काय तर D म्हणजे काय, तर वर्णन करणे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एखाद्या व्यक्तीचा विचार कशा, एकच मिनिट तुम्हाला सांग. डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन करणे, म्हणजे काय माहिती आहे का, काय घडत आहे बरं का, एखादा व्यक्ती किंवा काय घडत आहे ज्याला म्हणू शकतो आपण. आणि E म्हणजे का घडत आहे, एखादी गोष्ट घडत आहे, समजा आपण एखादी गोष्ट घडत आहे, आपण काय म्हणतो, काय घडत आहे. नंतर स्पष्टीकरण, का घडत आहे एखादी गोष्ट बरं का. आता समजा मी यूट्यूब चॅनल टाकतोय, तर याच्यामध्ये काय आहे नेमकं आणि हे का टाकताय बरं का. मग पूर्वानुमान म्हणजे कसं काय, पुढे काय होईल, तर पुढे काय 100% यातले प्रश्न येणार. आणि निर्णय, कंट्रोल बघा, म्हणजे कसे बदलू शकते, नियंत्रण ज्याला म्हणतो आपण, कसे बदलू शकते, त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. तुम्ही काय करा, सरळ मानसशास्त्राचे मुख्य गोल्स, तुम्हाला एवढं डीपमध्ये जाणार नाही, तुम्हाला मानसशास्त्राचे मुख्य 4 गोल्स काय तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. डिस्क्रिप्शन, एक्सप्लेनेशन, प्रेडिक्शन आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रण. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं फक्त D, E, P आणि C. हे जर तुम्ही पॉईंट लक्षात ठेवले तर मानसशास्त्राचे गोल तुमच्या लक्षात येतात. म्हणजे काय, डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन करणे, एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण करणे,
आणि प्रेडिक्शन म्हणजे पूर्वानुमान. आता तुम्ही एखादी गोष्ट समजा IPL पाहत असले, तुम्ही काय करता, प्रेडिक्शन करता की ही मॅच जिंकणार आहे आज, त्याला आपण प्रेडिक्शन म्हणतो. सी म्हणजे कंट्रोल. कंट्रोल म्हणजे नियंत्रण, सगळ्यात सोपला विषय. बाकी तुम्ही लक्षात ठेवा, बाकी दुसरं काही याच्यात विचारलं जाणार नाही तुम्हाला. आता समोरचे पॉईंट बघा, मानसशास्त्राची व्याप्ती आणि व्याख्या बघा. बघा मानसशास्त्राची व्याप्ती आणि व्याख्या जर बघितली आपण, तर मानवाच्या जन्मापासून तो मृत्यूपर्यंत सर्व अंगाचा अभ्यास यात होतो. म्हणजे याच्या मुख्य शाखा खालीलप्रमाणे, म्हणजे एक सैद्धांतिक शाखा ज्याला म्हणतो आपण आणि उपयोजित शाखा ज्याला म्हणतो आपण. आता सामान्य मानसशास्त्र म्हणजे जनरल मानसशास्त्र ज्याला आपण म्हणू शकतो. काय असतं मग हे, ज्या सामान्य गोष्टी. आता बाल मानसशास्त्र बघा, त्यामध्ये काय येते, ही जर आपण संज्ञा बघितली खूप महत्त्वाची. काय, बाल मानसशास्त्र म्हणजे याच्यात काय, थोडक्यात बालकाच्या मानसिक म्हणजे संज्ञात्मक आणि भावनिक विकासाचा अभ्यास यामध्ये केला जातो. कशात, बाल मानसशास्त्र म्हणजे बालाचा विकास वगैरे, म्हणजे बालवयातील वर्तन, त्यांच्या शिकण्यास कोणत्या समस्या आहेत, म्हणजे बालांना शिकण्यासाठी कोणत्या समस्या येतात, त्या गोष्टी ज्यात विचार केला जातो. त्याच्यानंतर बघितलं तर सामाजिक मानसशास्त्र म्हणजे काय, समाजातील माणसाचे ज्याला आपण समूह, परस्पर संबंध, सामाजिक दृष्टिकोन, म्हणजे लोकांचा आपण म्हणतो एखाद्या गोष्टीवर लोकांचं मत काय, त्यालाच आपण सामाजिक मानसशास्त्र म्हणू शकतो. आता विकासात्मक मानसशास्त्र ही जर संकल्पना बघितली आपण खूप महत्त्वाची, म्हणजे जन्मापासून तर आपण म्हातार होईपर्यंत ज्या गोष्टीचा आपण अभ्यास करतो, शारीरिक म्हणजे संरचनात्मक, सामाजिक, भावनिक, उदाहरणार्थ म्हणजे बालकांचा विकास वगैरे पौगंडावस्थेपर्यंत ज्या ज्या गोष्टीचा आपण अभ्यास करत चालतो, त्या गोष्टी आपण त्यामध्ये पकडू शकतो बघा. आता त्याच्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र बघा. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे हा आपल्या TATसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण की जर विचार जर केला आपण, म्हणजे शिक्षकांसाठी शिकवण्याच्या वेगवेगळ्या आपण शैली आपल्याला हे करावं लागतात, ऑब्झर्व करावं लागतात शिक्षकांना शिकवण्यासाठी. त्यामुळे हे मानसशास्त्र आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. ज्याला आपण जर पुस्तकी भाषेत म्हणलं, अधिगमन प्रक्रिया ज्याला म्हणतो किंवा अध्यापन पद्धती, म्हणजे विद्यार्थ्याचे वर्तन कसे, विद्यार्थ्याला म्हणजे आपल्यातून काय प्रेरणा भेटेल विद्यार्थ्यांना, ह्या गोष्टींचा विचार शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या पुढे येणार आहेत बरं का. इथं तुम्ही लगेच गोंधळून जाऊ नका की तुम्हाला समजलं नाही की ह्या गोष्टी सगळ्या पुढे येणार, त्यामुळे टेन्शन घेऊ नका जास्त. इथं फक्त एक तुम्ही थोडक्यात हे काय माहिती आहे का, ही समजून घ्या आपली काय माहिती आहे का, ज्याला आपण म्हणू शकतो ही प्रस्तावना पकडून चला तुम्ही. थोडक्यात काय, प्रस्तावना. जसं आपण राज्यघटनेचा अभ्यास करायचा आपल्याला माहिती आहे, प्रस्तावना असते, तशी प्रस्तावना पकडून चला तुम्ही या विषयाची. इथून पुढं आपल्याला सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावाच लागणार आहे. कळतंय का. मग औद्योगिक मानसशास्त्र म्हणजे काय बघा, म्हणजे कामगाराचे वर्तन, उत्पादकता, नेतृत्व, कर्मचाऱ्याची निवड, उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मानसिक तणावाचे नियमन कसे, त्या गोष्टीचा विचार होतो. इंडस्ट्रियल एरिया म्हणजे तेच कामगाराचे समजा मानसिकता कशी असते, त्यांचं काम करण्याच्या पद्धती वगैरे, मग त्यांना कोणत्या गोष्टीचा ताण वगैरे, ह्या गोष्टी विचार केला जातो. बाकी जास्त गोष्टीचा ताण घेऊ नका तुम्ही. वैद्यकीय मानसशास्त्र म्हणजे सामाजिक आजार, समुपदेशन, व्यक्तिमत्व विकार, उदाहरणार्थ ताण, तणाव, चिंता, नैराश्य यावर देखील उपचार केले जातात. त्यासाठी हे वैद्यकीय मानसशास्त्र आपण ज्याला म्हणतो. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर ही बी संकल्पना एवढी काय हे नाही. समजा गुन्हेगारी मानसशास्त्र म्हणजे एखादा व्यक्ती गुन्हा करतोय, तर नेमकं गुन्ह्यामागचं त्याचं काय असतं बुवा, त्याला गुन्हेगाराची मानसिकता काय असते, त्याला कोर्टात साक्ष देण्यासाठी काय काय मानसिकता, त्या गोष्टीचा विचार केला जातो. बाकी या गोष्टी मी काय म्हणतो माहिती आहे का, तुम्ही त्या व्याख्यावर फक्त लक्ष द्या. तुम्हाला जर बघितलं मी तर प्रश्न काय विचारलेला आहे बघा. प्रश्न काय विचारलेला तुम्हाला या चॅप्टरवर जर बघितलं, मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे, तर बघा मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे, तुम्हाला प्रश्न विचारला आहे बघा. तर ती व्याख्या केली आपल्या वॉटसननं. हे बघा, वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, हे यावून तुम्हाला लक्षात ठेवायचं. वर्तनाचे शास्त्र हे तुम्हाला व्याख्या विचारून झाली. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्हाला प्रश्न काय विचारला होता रे, कोरीपाटी प्रश्न विचारला होता, कोरीपाटीचा. मग कोण म्हटलं होतं, मुलं हे कोरीपाटी घेऊन जन्माला येतात, कोण म्हटलं होतं सांगा. एक मिनटं, कुठे व्याख्या लिहून दिली मी. हां हे बघा, कोण म्हणलं होतं, तर जॉन लॉक म्हणले ते. हे बघा तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवत चला. आणि लेक्चर एकदा नाही समजलं तर रिपीट बघत चला. मी ही PPT तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकून देतो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकतो. आणि ज्याला खरंच मार्क घ्यायचे आहेत, तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त महत्त्वाचं असते कोणाचे लेक्चर बघा तुम्ही, सगळ्यात जास्त महत्त्वाचं असते सराव. एक मिनटं, सगळ्यात जास्त महत्त्वाचं असते तुम्हाला सराव. आणि तुम्हाला सराव जर करायचा असेल तर या फोनपे नंबरला तुम्ही 99 रुपये फीस पेड करू शकता. आणि तिथून मग तुम्हाला मी काय करतो, प्रायव्हेट चॅनलला ॲड करतो. आणि तसं डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली मी, टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या.
आणि मग तुम्ही नंतर तुम्ही असं कंपल्सरी नाही रे, तुम्हाला जॉईन करायचं असलं करा, नाही तर नका करू. पण मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाने हे कोर्स जॉईनच करा. ही तुम्ही लेक्चर बघा नका बघू काही नाही. यूट्यूबवर तर मी पूर्ण विषय फ्रीच घेणार आहे, त्यात काही विषय नाही. पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं असणारे आउट ऑफ मार्क घेण्यासाठी सराव. आणि हो फक्त 99 रुपये असणार तुमचा, फक्त 99 रुपये एक टाईमच्या नाश्त्यामध्ये, कळते का? त्यामुळे हे जॉईनच करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. भेटू आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत.